समाज माध्यमांच्या प्रभावामुळे माध्यम विश्वाचे लोकशाहीकरण होत आहे. प्रत्येक व्यक्ती माध्यम होत असतानाच्या काळात राष्ट्रप्रथम हे सूत्र नजरेआड होणार नाही याकडे गांभीर्याने पाहावे लागेल, असं प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केले. विश्व संवाद केंद्र पश्चिम महाराष्ट्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार वितरण प्रसंगी पूनावाला बोलत होते. यावेळी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे नगरचे दिव्य मराठीचे ब्युरो चीफ अनिरुद्ध देवचक्के, झी 24 तासचे वरिष्ठ पत्रकार अरुण मेहत्रे, पुढारीच्या पत्रकार सुषमा नेहरकर आणि सोशल मीडिया कर्मी आशुतोष मुगळीकर यांना पूनावाला यांच्या हस्ते आद्य पत्रकार देवर्षी नारद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर शरद कुंटे, कार्यवाह धनंजय कुलकर्णी, विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते. देवर्षी नारद पुरस्कारांचे यंदाचे 12वे वर्ष आहे. ज्येष्ठ पत्रकार यांना 21,000 रुपये तर अन्य 3 पुरस्कार प्रत्येकी 11,000 रुपये आणि देवर्षी नारद मूर्ती असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पत्रकारिता विभाग प्रमुख डॉक्टर संजय तांबट आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळातील माध्यमांच्या स्वरूपाचा धांडोळा पूनावाला यांनी घेतला. स्वातंत्र्यपूर्व काळात माध्यमांनी लोकजागृती आणि लोकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचे काम केले. स्वदेश व स्वराज्याविषयीची भावना भारतीयांमध्ये प्रकर्षाने रुजवण्याची कामगिरी त्या माध्यमांनी केली. स्वातंत्र्योत्तर काळात माध्यमांचे स्वरूप बदलले. मूढभरांच्या हाती माध्यम विश्वाची सत्ता एकवटली गेली. त्यातून नागरिकांच्या आकांक्षा आणि त्यांच्या समस्यांना माध्यमात स्थान मिळणे अवघड झाले. समाज माध्यमे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याने माध्यम विश्वाचे लोकशाहीकरण होते आहे. सर्वसामान्य माणूस हा आता माध्यमांच्या केंद्रस्थानी येतो आहे. ही बाब स्वागतार्ह असल्याचं पूनावाला यांनी सांगितलं. यावेळी अभय कुलकर्णी म्हणाले, राजकीय स्वातंत्र्य हे आपण 75 वर्षापूर्वी मिळवले आहे, पण मानसिक स्वातंत्र्य मिळवणे महत्त्वाचे आहे. त्याकरता राष्ट्रीय विचार आवश्यक आहे. शिक्षण आणि माध्यम याद्वारे हे विचार जागृत ठेवण्यासाठी विश्व संवाद केंद्र काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. ब्रिटिश येण्यापूर्वी आपण विविध जातींची पोषण मूल्ये असलेली पिके घेत होतो, परंतु आता पोषण मूल्य असलेले विषमुक्त अन्नधान्य शहरी ग्राहक घेतात. शहरी ग्राहकांनीच आता पुढाकार घेत पोषक शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले पाहिजेत. सध्या फॅमिली डॉक्टर नाही तर फॅमिली फार्मरची गरज आहे, असं नेहरकर यांनी सांगितलं. अनिरुद्ध देवचक्के म्हणाले, आजचा दिवस आनंदी आणि भाग्याचा आहे. त्रिवेणी संगम आज जुळून आला आहे, कारण राष्ट्रीय विचाराचा प्रसार करणारे विश्व संवाद केंद्र, विद्यार्थी मन तयार करणारी डेक्कन एज्युकेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शब्दप्रभू देवर्षी नारद यांच्या नावाने पुरस्कार मिळणे महत्त्वपूर्ण आहे. या पुरस्कारामुळे आमची जबाबदारी वाढली आहे, असंही ते म्हणाले. अरुण मेहत्रे म्हणाले, मी फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण घेतले. आज त्याच ठिकाणी पुरस्कार मिळणे माझ्यासाठी मोलाचा आहे. आजच्या काळात आमच्यावर पुरस्कार देऊन विश्वास दाखवला गेला. आज वेगळ्या परिस्थितीमधून आपण जात आहे. लोकांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. काम करत असताना कोणत्या विचारांचा, धर्माचा हे महत्त्वाचे नाही, तर प्रामाणिकपणे सत्य मांडणे हेच आवश्यक आहे. त्या प्रकारे काम करण्याचा हा सन्मान असल्याचं त्यांनी सांगितलं. करने के लिए आप किसी भी तरीके से ऑर्गेनाइज होइए, आप उठिए और लड़िए और आवाज बनिए. ये इस प्रकार का स्वरूप प्री 1947 मीडिया का था, परंतु पोस्ट 1947 के मीडिया का मुझे लगता है कि सत्ता से सवाल पूछने के बदले वो सत्ता के परपेचुएशन और सत्ता के प्रेजर्वेशन का एक हथियार बनकर रह गया. मैं सबकी बात नहीं कर रहा हूं, मैं कुछ हद तक इस प्रकार से मीडिया का स्वरूप पोस्ट 1947 बना था, जहां पर वो जन चेतना और जन आंदोलन को जागृत करने के लिए नहीं, बल्कि सरकार के ही एक आवाज की तरह ज्यादा प्रमुखता से काम करता था. वो कोई वॉचडॉग की तरह नहीं, हालांकि ये मेरे शब्द नहीं है, ये उसी कालखंड में जो लिखते थे उन्हीं के शब्द है. वॉचडॉग की तरह कम और लैपडॉग की तरह ज्यादा काम करता था. मैं हर एक की बात नहीं कर रहा हूं, कुछ की बात कर रहा हूं. और किस प्रकार से सत्ता की आलोचना करने के बदले परिवार की भक्ति में ज्यादा लगा रहता था. इसके कई उदाहरण आपको पोस्ट 1947 के मीडिया का एनालिसिस करने पर मिल जाएंगे और इसको हमको स्वीकारना पड़ेगा. इसके अलग अलग कारण हो सकते हैं. एक कारण यह भी था कि मीडिया की जो ओनरशिप थी, मीडिया का जो संचालन करने वाले लोग थे, वो केवल एक मुट्ठी भर
या पंजे भर के लोग थे। आप लोगों को पंजे भर का नहीं मतलब समझा, ये अच्छी बात भी है और बुरी बात भी है। अच्छी बात इसलिए है क्योंकि मेरा ऐसा कोई मतलब नहीं था, बुरी बात यह है कि अगर मतलब था तो आप समझे नहीं। तो एक मुट्ठी भर लोग इस मीडिया को कंट्रोल करते थे। वो संपन्न परिवार या संपन्न थॉट प्रोसेस से आते थे, वो अपने आप को समाज का एलिट मानते थे, और ये समाज के एलिट का सत्ता के एलिट के साथ एक बहुत ही कोजी गठबंधन था, अलायंस था। बहुत कन्वीनियंट इन्होंने एक गठबंधन बनाकर रखा था, और इस गठबंधन के चलते वो एक दूसरे की नीड्स को सर्व करते थे। जनता की नीड को कोई सर्व नहीं करता था। वो पोस्ट 1947 की जो मीडिया थी, उस मीडिया के केंद्र में शासन और परिवार था, ना कि नागरिक और देश। और इसीलिए बहुत लंबे समय तक, अगर आप देखेंगे भी उस समय के कालखंड और बहुत हाल ही तक, ये 2014 के पूर्व भी अगर आप देखेंगे तो कई ऐसे पत्रकार और ऐसे चैनल्स थे जो बहुत ही सैनिटाइज्ड, कंट्रोल्ड और कमिटेड मीडिया के नाम पर काम करते थे। कुछ लोग कैबिनेट की केवल रिपोर्टिंग नहीं, फोन पर कैबिनेट तय भी करते थे। कैबिनेट में कौन होगा, कैबिनेट में कौन नहीं होगा, इसकी रिपोर्टिंग के अलावा इसके ऊपर उनकी व्यक्तिगत राय क्या है और कैसे किसको कौन सा मंत्रालय देना है, इसकी लंबी चौड़ी ऑडियो वीडियो कॉन्वर्सेशंस भी बाहर आई है। तो बड़ा ही इंसेंसियस, जिसको कहते हैं, रिलेशनशिप था, बड़ा ही कोजी महागठबंधन था। यू स्क्रैच माई बैक, आई स्क्रैच योर बैक, टुगेदर वी डोंट केयर अबाउट द जनताज बैक।